मॅच ठरतोय. अतुल फिड्डो मॅन ऑफ द मॅच फिड्डो आहे. व्यासपीठावर यायचं फिड्डो. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आपला माणूस भूषण अनंत बिचारे अभिनंदन. हार्डलक किंग्स 11 जिंकता संघ पराभूत होताना आपण पाहिलं. खूप चांगल्या प्रकारची रणजितने बॅटिंग केली. मोठ्या आशा मला नक्कीच संदीप अण्णा आणि सचिन यांच्यावर होत्या, कारण ज्या प्रकारे ते दोघांकडे क्षमता होती मात्र ते परतले. त्यानंतर मोठे फटके आलेच नाही. सुरलीला देखील बॉल टायमिंग होऊ शकले नाही. राकेशने चांगली गोलंदाजी केली होती. 2 धावा देताना 3 धावा देताना एक जबरदस्त लेफ्ट आर्म गोलंदाजी राकेश. वेल बोल्ड. चला स्नेहवर्धन कॅप्टन आणि आपला माणूस कॅप्टन टॉस साठी या. चला मॅन ऑफ द मॅच 2 षटकामध्ये 11 धावा देताना 2 गडी बाद करणारा अतुल आव्हाड. चला या फिड्डो. चला फिड्डो साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धा. नट्टू वहां पर कैमरामैन. फोटो घ्या. जबरदस्त कामगिरी. आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचं सौजन्य मॅन ऑफ द मॅच. चला जबरदस्त कामगिरी फिड्डो. अतुल साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगली गोलंदाजी. थांबा डीजे थांबा. अतुल फिड्डो तिघं जायचं नाही. थांबा इकडे या. इकडे अतुल इकडे. अतुल 18 चेंडू आणि 25 धावांची गरज होती आणि जेव्हा मॅच 12 चेंडू 19 धावा आल्या त्यावेळेस नक्की तुम्ही म्हणा, राहुल म्हणा, केतन म्हणा, पप्पू म्हणा, काय प्लॅन काय होता आणि कशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग ठरलं होतं ज्यावेळेस तुझ्या हातामध्ये बॉल दिला? माझ्या हातामध्ये जेव्हा बॉल तेव्हा मला एक कॉन्फिडन्स होता की मी ही मॅच काढू शकतो. कारण ज्या पद्धतीने मी पहिल्या ओव्हरला जे चेंडू टाकले मला कॉन्फिडन्स होता की मी दुसरी ओव्हरसुद्धा काढू शकतो. आणि रायझिंग सननी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतोय. चला जोरदार टाळ्या होत्या फिड्डोसाठी. रायझिंग सन या संघाने दाखवलेला विश्वास. आपला माणूस भूषण अनंत बिचारे हा संघ विजेता ठरलेला आहे. मात्र पुन्हा एकदा या संघाने दाखवून दिलं की आम्ही कशा प्रकारे कमबॅक करू शकतो गोलंदाजीमध्ये. बघा पहिल्या इनिंग मध्ये 9 बॉल डॉट झाले होते. 30 बॉल पैकी 9 चेंडू डॉट आणि त्यानंतर जबरदस्त. आणि चेतन चेऊलकर एकदा कोण्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. चेतन चेऊलकर हे भिवंडीला अग्निशमन दलामध्ये काम करतात आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना आगीमधून त्याने वाचवलेलं आहे आणि आज देखील स्वतःला झोकून दिलं अक्षरशः असे चेतन चेऊलकर. चला कॅप्टन टॉस साठी या. आपला माणूस कॅप्टन टॉस साठी या. सुनील आहे. स्नेहवर्धन थँक्यू. थांबा डीजे. एल बघा एल. घालून खेळायचंय पुढची मॅच. काय झालं पप्पू? स्नेहवर्धन सुनील काय घेतलंय? सॉरी रायझिंग. आपला माणूस पप्पू प्रशांत पिंजरावणकर काय घेतलं आपण? नाणेफेक जिंकलेली आहे. राजेश सौरभ आपण काय घेत आहे लवकर कळवा. स्नेहवर्धन मित्रमंडळ विरुद्ध आपला माणूस भूषण अनंत विचार या 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय सुरू होणार आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपला माणूस भूषण अनंत विचार या संघाने. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय संघाला स्नेहवर्धन मित्रमंडळ. फिड्डो ओके आहे ना? शांताबाई
आणि केतन दाटावकर पहिल्या षटक घेऊन येत आहेत. स्नेहवर्धन मित्रमंडळ संघाकडून गोलंदाज सुनील. संदेश बांदेकर अंपायर कोण आहेत? मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क कर दिया बाय 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 बाय. क्या बात है. आणि बघा श्रेयस देखील आलेला आहे. श्रेयस, प्रथमेश, काटे सगळे आलेले आहेत. श्रेयस आहे ना? श्रेयस वेलकम. प्रथमेश, श्रेयस, सभी का हार्दिक स्वागत. पहिले षटक घेऊन सुनील. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला विपिन गुरव, नॉन स्ट्राईकला केतन दाटावकर. सेमीफायनल यातील जिंकणारा संघ चारकोप शिव प्रतिष्ठान या संघाबरोबर आपल्याला फायनल खेळताना पाहायला मिळेल. यंग जनरेशन मित्र स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 8,000, द्वितीय पारितोषिक 5,000, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर अशी वेगवेगळी पारितोषिक आपण पाहणार आहोत. गोलंदाज सुनील. सुनील राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू कुणाल या ठिकाणी पंच वाईट घोषित करतात. या अवंतर धावेने सुरुवात होते संघाची. धाव फलक, धाव संख्या 1. राऊंड द विकेट सुनील. आणि या चेंडूला पाठवलंय. थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट येणं गरजेचं होतं. एक धाव, जोर का झटका, धीरे से लगे लेकिन केवल 1 रन मिलेगा. धाव संख्या 2. एक बॉल, नवीन बॉल द्या, नवीन बॉल. पलीकडे गेलेला बॉल लवकरात लवकर घेऊन यायचं. काही मुलांनी उभे राहा तिकडे. पहिलीच ओव्हर आहे. नवीन बॉल पाठवा लवकर. एक बॉल, धाव संख्या 2. स्ट्राईकला बिपिन, गोलंदाज सुनील. प्रथम फलंदाजी करताना आपला माणूस संघ सुनील. आणि आता मात्र नक्कीच संधी आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्नेहवर्धन मित्रमंडळ संघाला मिळालेलं पहिलं यश. 2 चेंडू, धाव संख्या 2, 1 गडी बाद. आपला माणूस. मॅच बॉल आला का बघा कुणाल तिकडून लवकर. अरे जो तिकडे उभा आहे बसलेला त्याने बॉल घेऊन यायचंय मागून. सुनील याला मिळालेलं पहिलं यश. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 बॉल मध्ये आपण पाहिलं वाईट जरी आला असला तरी 1 धाव. त्यानंतर पहिलं यश आपल्या संघाला मिळून देतोय सुनील. स्नेहवर्धन मित्रमंडळाचा सलामीचा गोलंदाज.
तो मॅच बॉल आलेला आहे. तुझ्याकडे ठेव. नो. धाव संख्या 3. मिस टाइम स्ट्रोक आहे. बरोबर बॅटच्या मधोमध लागला नाही. एकच धाव. डीपचा खेळाडू जोपर्यंत येतोय फिल्डिंग करेल. धाव संख्या पुढे सरकते. 4. 3 बॉल 4 रन्स 1 गडी बाद. आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्यासाठी गेले. मात्र ऑफ स्टंप शफल वरून खेळायला गेले. या दरम्यान कुठल्याही प्रकारे मोठा फटका येत नाही. तर 1 धाव येते. धाव संख्या पुढे सरकते 5. लेग स्टंपच्या बाहेर वाईड. धाव संख्या 6. या चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 रन. या एका धावेने धाव संख्या 7. शेवटचा बॉल. धाव संख्या 7. शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका त्या ठिकाणी खेळाडू येते. जोपर्यंत बघूया चेंडू या ठिकाणी 1 धाव पूर्ण केले. 2 धावांसाठी देखील परत आहे आणि पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत्या. 3री धाव देखील घेण्याचा प्रयत्न. तू मैं आणि 2 धावा. 3री धाव देखील होऊ शकली असती आणि या 2 धावांनी धाव संख्या 9 धावा. पहिल्या ओव्हर नंतर प्रशांत पिंजरावणकर आता नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला आता केतन येतील. पहिला सामना जिंकल्यानंतर आता आपला माणूस सेमीफायनल खेळताना आपण पाहतोय. आपला माणूस भूषणांत विचारे विरुद्ध सुरुवातीला सामना स्नेहवर्धन मित्रमंडळ 2 संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. केतन. गोलंदाजीसाठी येत आहेत केतन. पहिला सामना अतिशय अटीतडीचा आपण पाहिला. ज्या ठिकाणी 18 चेंडू 25 धावांची गरज असताना किंग्स 11 या संघाला पराभूत केला आपला माणूस भूषण अनंत विचारे यांच्या संघाने. आणि आता हा पुढील सामना आपण पाहतोय. सेमीफायनल जिंकणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. आणि चारकोप शिव प्रतिष्ठान या संघाच्या संघनायकाला विनंती राहील की आपण आपला संघ जय्यत तयारीनिशी तयार ठेवायचा आहे, जेणेकरून ही मॅच झाल्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी तयार राहायचं आहे. आकर्षक चषक आणि ₹8,000 द्वितीय पारितोषिक, आकर्षक चषक आणि ₹5,000
रोख रक्कम, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर अशी वेगवेगळी पारितोषिकं आपण पाहणार आहोत. विक्रांत खोत काका क्षेत्ररक्षणात बदल करत असताना यष्टीरक्षण करत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज केतन. केतन गोलंदाज, फलंदाज केतन. राईट आर्म राऊंड द विकेट केतन. आणि यांचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण केली. जोपर्यंत त्या ठिकाणी कॉल करणार, या अगोदर देखील याच ठिकाणी अशी चूक झाली जे राहुल परतले होते रनआउट होऊन. आता मात्र अगोदरच कॉल दिला होता वेट अँड वॉच. थोडंसं वेट आणि त्यानंतर एकने पुढे सरकच्या धाव संख्या 10. कोपऱ्यावर जी सायकल आहे ती बाजूला करायची आहे. आनंद, ती सायकल बाजूला कर, तिकडे आहे ती कोपऱ्यात. केतन राईट आर्म राऊंड द विकेट. केतन यांचा पुढचा चेंडू. आता मात्र थोडंसं दाबून या ठिकाणी स्वीप केलेलं आहे. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही प्रशांत. एक धाव, या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते आता 11 या धाव संख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ स्नेहवर्धन मित्रमंडळ विरुद्ध सुरुवातीला सामना आपण पाहतोय. आपला माणूस भूषणानंत विचार या दोन संघांमध्ये सेमीफायनल. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील खेळाडूंसाठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पहिली स्पर्धा चारकोपमध्ये आपण पाहतोय. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढील महिन्यामध्ये रबर बॉलची पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत याच मैदानावर. आता मात्र या चेंडूला खेळलाय वन बाउंड. चेंडू सीमा पार, खणखणी दणदणी चौकार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन. ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड. कुणालची वेगळी स्टाईल आहे. वाईड करताना दोन्ही खांदे हलवतो. बिली बाउडन वेगळे होते, मात्र हे देखील आमचे बिली बाउडन आहेत वायजीचे. केतन आता मात्र उंच मारलेला आहे. बघूया एक धाव तर पूर्ण केलणार का. खेळाडू त्या ठिकाणी थांबलाय. दुसरी धाव घेणार, मात्र काय होणार. आणि ओ मोय 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 मोय. एकतर बॉल एवढा वरती गेल्यानंतर टप्पा पडला, पकडला बॉल. खेळाडू गोलंदाज तिकडे गेला, त्याचा पाय पडला स्टंपवर, त्याला करायचं होतं आउट. केतन पुन्हा एकदा डबल माइंड झाले. प्रशांत अर्ध्यावर आले, परत गेले. मगाशी राहुल केदारीला परतावं होतं, लागलं होतं. आता कदाचित प्रशांत परतला असता, मात्र नक्कीच दोघांमध्ये ताळमेळचा अभाव पाहायला मिळतोय. हेच खेळाडू सुरुवातीला रायझिंग सनसाठी चांगल्या कॉम्बिनेशन मध्ये खेळलेला आहे. आणि मगाशी चेतन चेऊलकर कोळ्या याला आपण पाहिलं विकेट किपिंग करताना. त्याच्यामध्ये असलेली ती ऊर्जा अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. टुटुगो धाव संख्या 17. स्ट्राईकला प्रशांत पिंजरावणकर, पप्पू. नॉन स्ट्राईकला आहे केतन. गोलंदाज सज्ज होते केतन. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट. एक काऊ कॉर्नरला खेळाडू, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, त्यानंतर एक डीप पॉइंट. हा चेंडू नक्कीच मिस करतोय प्रशांत. चेंडू डॉट जातोय, निर्धाव. आक्रमण, काउंटर अटॅक करावा लागणार आहे. एव्हरी बॉल इज काउंट नाव. So he has to strike quite well by batsman Prashant Pindravankar is on strike. Next one right arm round the wicket. Ketan to Prashant. मात्र ओ ढूंढो रे साजना ढूंढो, लेकिन गेंद देखिए विकेट कीपर को भी वहां पर मौका था, लेकिन ये बॉल यहां पर नहीं मिली. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. धाव संख्या आहे 2 ओव्हर नंतर 18.
अफाट आईशा मैदानी तू येशी वेळोवेळी आणि डाव तुझा येतात जमवशी जपून आपली खेळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तब झेल घ्यावया जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला एक प्रयत्न होता नक्कीच यष्टीरक्षकाकडून आता मात्र विक्रांत खोत काका गोलंदाजी करण्यासाठी येतात लेजंड टेनिस क्रिकेटर म्हणून यांची ओळख ज्यांनी राहुल 11चं प्रतिनिधित्व केलं आणि आजही 50+ साठी आपलं योगदान देतात कारण गेल्या वर्षी विक्रोईची एक स्पर्धा ते खेळले होते सध्या 60+, 50+, 40+ मास्टर्स स्पर्धा आपण पाहतोय आणि सर्व जुने खेळाडू म्हणजे अजिंक्य मित्रमंडळ असेल YG त्यानंतर शिव प्रतिष्ठान त्यानंतर आपण राज मित्रमंडळ रायझिंग सेक्टर 2 सेक्टर 4 सर्व एकत्र आलेले आहेत 40+ वाले बॉलर विक्रांत खोत स्ट्राईकला प्रशांत पिंजरावणकर गोलंदाजी करणारी सज्ज होत आहेत एकत्र क्रिकेट देखील खेळलेले आहेत एकाच संघातून देखील पहिला चेंडू आता मात्र पहिला चेंडू काका यांचा खेळून काढलाय डिक्लेअर मध्ये धावसंख्या पुढे सरकते 19 बॉल द्या बॉल जुने सर्व मित्र एकत्र आले त्यामुळे एक छान संकल्पना आपण पाहतोय संजीव पांडे आणि त्यांचे सर्व यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधी आयोजक संयोजक आता मात्र पुढे सरसावत मारलेला फटका एक धाव तर पूर्ण केली बघूया खेळाडू त्या ठिकाणी ते 2 धावांसाठी आणि जोपर्यंत चेंडू फेक 2 धावा पूर्ण होत आहेत अजंता फार्मासाठी खूप चांगल्या प्रकारे टाइम शील्ड मध्ये कामगिरी आहे आणि नक्कीच यावर्षी देखील अप्रतिम कामगिरी करताना शतक म्हणा किंवा खूप चांगल्या विकेट्स मिळवलेल्या आहेत पुढचा चेंडू विक्रांत खोत यांचा चकून जातोय बॉल डॉट अजूनही या वयामध्ये एक चांगला टप्पा पकडून गोलंदाजी करणारे एक आक्रमक गोलंदाज राहुल 11 या संघासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केल्याने आज देखील वयाच्या आपण जर पाहिलं तर 60वी पर्यंत आहेत आणि तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं योगदान आपण पाहतो यांचं आता मात्र पुढे सरसावत या चेंडूला ओळखला लेग कटर होता खेळूला खेळून काढला एक धाव तर पूर्ण करतायत आणि या एका धावेने धाव संख्या मात्र पुढे सरकेल ती म्हणजे एकूण 22 सनी 60 वय नाही रे 50च्या वरती ते आहेत तुम्ही सगळं मनावर कसं घेता मला कळत नाही एवढं मनावर घेऊ नका बॉल बाकी आहेत अजूनही 4 बॉल झालेत ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईड गेंद करना चाहते थे कांदिवली गेंद चली गई डोंबिवली ऑफ स्टंप के काफी बाहर इस वाइड के साथ रन संख्या स्कोर 23 रन 23 टू गो स्ट्राइक पर केतन डावे एसटी बाहेर वाईड थोडंसं बघा काका देखील विचार करत असतील कोणत्या टप्प्यावर चेंडू टाकायचा आहे केतन देखील विचार करतोय की विक्रांतजी खोत काका कोणता टप्पा पकडून गोलंदाजी करतील तर संख्या 24 तिसरं षटक अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आता मात्र सरसावत पुढे आले डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा येतोय गगनचुंबी षटकार वॉर शॉट 6 धावा धावसंख्या 30 काय ऍक्शन रिप्ले बघा जबरदस्त पुढे सरसावत आले चेंडूचा टप्पा ओळखला आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑनच्या डोक्यावर उत्तुंग षटकार शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे राईट आर्म ओव्हर द विकेट शेवटचा चेंडू विक्रांत खोत काका यांचा स्ट्राईकला केतन तयार होते शॉट चेंडूसाठी एक धाव संख्या 31 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे प्रशांत आणि आपण पाहतोय केतन या दोघांमध्ये एक छोटीशी बऱ्यापैकी पार्टनरशिप आपण पाहतोय कारण पहिल्याच षटकामध्ये बिपिन गुरव परतल्यानंतर दोघांनी सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली अजूनही राहुल केदारी आहे
एक चांगल्या प्रकारचा फलंदाज हा देखील अष्टपैलू खेळाडू. प्रमोद खेतले चला वेळ लावू नका प्लीज. त्या कोपऱ्यावर जे उभे आहेत त्यांना विनंती करते थोडं साईडला. मला वाटतं पप्पूचे छोटे बंधू आहेत ते. येस तेच आहेत. चला एवढा वेळ घेऊ नका. एवढा वेळ कुठल्या अधिवेशनामध्ये पण घेत नाही जेवढा तुम्ही घेताय. चला क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय कव्हरला एक खेळाडू आहे, पॉइंट आहे, डीप स्क्वेअरला एक मिड विकेट, एक खेळाडू काऊ कॉर्नरला लॉंग ऑन, 1 2 3 4 5 खेळाडू बाउंड्रीला. संघासाठी चौथं षटक घेऊन वैयक्तिक दुसऱ्या षटकातील राऊंड द विकेट केतन. आणि केतनचा चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला प्रशांत याने डीप मिड विकेटला 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि एका धावेने समाधान जोपर्यंत चेंडू फेक होईल. धाव संख्या पुढे सरकते 32. केतन वाईड. धाव संख्या 33. केतन टू केतन. आणि केतन दाटावकर याला मात्र आता आक्रमक व्हावं लागेल कारण 2 ओव्हर बाकी आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर स्ट्राईक दिलेली आहे. प्रशांत याने केतनला काउंटर अटॅक करावं लागेल. स्लॉग ओव्हर्स मध्ये हाणामारीचं षटक आहे. चौथ्या षटकामध्ये कर्णधाराने विश्वास ठेवला गोलंदाजावर. तो केतन दुसरं षटक घेऊन येतोय. राऊंड द विकेट. आता मात्र ऑफस्टंपच्या थोडं बाहेर निघाले होते. पुढे सरसावत 1 धाव पूर्ण केलेली आहे. मगाशी एक चांगला झेल बिपिनचा ज्याने घेतला त्याला आपण पाहतोय कव्हरला आहे. संख्या 34. आणि आता खेळाडू बाद गॉन. प्रशांत पप्पू बॅक टू द पॅव्हलियन. विकेट डाऊन सेकंड. चांगले क्षेत्ररक्षण विक्रांत खोत काका यांचं. आणि प्रशांत पिंजरावणकर बाद होऊन परत 13 चेंडू मध्ये 11 धावा काढून परतलेले आहेत. राहुल केदारी अष्टपैलू खेळाडू आता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जे नक्कीच जागा घेतील पप्पूची.
आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर केतनने नक्कीच कमबॅक केलं. या अगोदरचा चेंडू देखील थोडासा बाहेर काढला होता आणि बॅट्समनला ओळखून त्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केतन या गोलंदाजाची. स्ट्राईकला राहुल केदारी, राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू बरोबर मिडल होऊ शकला नाही, मात्र चेंडूला खेळून काढले डीपला. खेळाडू त्या ठिकाणी येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात है, खूप जबरदस्त. याला म्हणतात चपळाई. चित्याच्या चपळाई प्रमाण आले 40+. जास्त सायकलिंग, जास्त फिटनेस, जास्त दोरीवरच्या उड्या, या वेगवेगळे व्यायाम आपण म्हणू शकतो. ज्या प्रकारचे शरीरयष्टी आपण पाहतोय काटक. आता मात्र टाइमिंग, गेंद चली 6 रन. व्हाट अ शॉट, फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क. अनदर बिग वन. धाव संख्या 42. शेवटचा चेंडू शिल्लक 41. 35 आणि 6 41. 36 नाही, मला वाटलं 36 होते. 35 आणि 6 41. एकूण धाव संख्या 41. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया या शेवटच्या चेंडूवर अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय का. केतन टू केतन. धाव संख्या 41. देखिए जो साइकिल वाले भाई साहब कॉर्नर में खड़े हैं, आपको पता, मुझे पता है कि आपको मैच देखना है. आप बाहर थोड़ा रुकिए और वहां पर साइकिल पार्क करके देखिए. सबको अच्छा लगता है देखना क्रिकेट, छोटे बच्चे से लेकर बुजुर्ग. गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद और एक हवा में खेला हुआ स्ट्रोक. खिलाड़ी वहां पर आएंगे जब तक कि गेंद, और ये कैच छूटा. सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. क्या हौसला टूटेगा, क्या मैच छूटेगा. कमाल के ये भी खिलाड़ी है मालवनी, जहां से मास्टर्स के अलग अलग मुकाबले खेलने वाले, स्नेहवर्धन से बिलोंग कर रहे, और एक जीवन दान यहां पर मिलता हुआ. इस रियली लाइफ हैज बीन गिवन टू राइट हैंड बैटर केतन दाटावकर. बहुत ही बढ़िया ह्यूमिडिटी है, तो निश्चित तौर पर इस गर्मी में जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं. रन संख्या 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल 43. पहले ओवर में 9 रन दिए थे सुनील ने, दूसरे ओवर में केतन ने 9 रन दिए थे. तीसरा ओवर जो महंगा था विक्रम खोत इनका, जिन ओवर में 13 रन आए, और कुल मिलाकर 2 ओवर में केतन ने अब तक 21 रन दिए और एक निर्णायक विकेट लिया था. जब हमने देखा जिस तरह से प्रशांत आउट हुए थे 2 विकेट के नुकसान पर. रन संख्या 43. अब गेंदबाजी के लिए आशीष आखरी ओवर लेकर. थांबा थांबा, इथे खेळाडू फिरतायत आणि तुम्ही बॉलिंग ट्राई करताय. देखो दोनों खिलाड़ी गार्डन में घूम रहे हैं और यहां पर बल गेंदबाज चले अपने लाइन. 43. विक्रांत खोत काका क्षेत्ररक्षणात बदल करतायत. सुनील आहेत पॉइंटला, कव्हरला एक खेळाडू. कव्हरला खेळाडू आहेत ते नक्की जॅकी श्रॉफ आहेत. ज्या स्टाईल मध्ये त्यांनी डोक्याला रुमाल बांधलेला बघा. मेरी झलक सबसे अलग. पहिला चेंडू आणि ओ हो संधी आहे वाईडला. धावून प्लस येतोय. 2 मिळतील. 43 आणि 2 45. या ठिकाणी आंब्रेसर आले आहेत. मिस्टर आंब्रेसर. येस आंब्रेसर. बघा किती छान एन्जॉय करतात क्रिकेट खेळता खेळता. केतन केवनकर असतील, मंथन असतील, मंथन बैठकर बहुत अच्छा स्नैक्स भी एंजॉय कर रहे हैं. जिस तरह से लाइव में देखिए पूरा देख रहा है, जिस तरह से कवर कर रहे हैं हमारे कैमरामैन. और उसके बाद ओवर के बाद नट्टू भाई आप पूरे ग्राउंड में जितने दर्शक है उस कॉर्नर से लेकर मंदिर के यहाँ से आपको कवर करना है स्क्रीन पर. अगली गेंद फुल टॉस. गेंद को खेले जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे. 1 रन तो पूरा किया है. इनकी दौड़ ये देखिए, ये क्या कर रहे हैं. ये 50 मीटर नहीं 100 मीटर दौड़ रहे हैं. कभी 360 डिग्री परिक्रमा पूरी की पता ही नहीं चला. कमाल के खिलाड़ी.
बहुत कुछ, जिम्नास्टिक भी किया, मल्ल काम किया, दौड़ लगाई, सब कुछ किया। 1 रन, ये कमाल के खिलाड़ी है, इन पर निगाह रहेगी। अगली गेंद राउंड द विकेट आशीष, फुल टॉर लेकिन गलत एंड चुना, केवल 1 रन। धाव संख्या 47, 2 चेंडू झाले, गोलंदाजी करताय स्ट्राईकला राहुल केदारी, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धाव संख्या टोटल 47। आता मात्र खाली राहतोय डिक्लेअर मध्ये, काका थांबा, डिक्लेअर आहे तिकडे, धावपळ करू नका। 1 धाव डिक्लेअर आणि 1 धावेने धाव संख्या 48, 3 टू गो। मॅक्झिमम केतन म्हणा की कित्येक खेळाडूंना समोर षटकार खेळताना पाहिलेले आहे। आता मात्र राऊंड विकेट आशीष, फुल टॉस, आता मात्र क्लिअर होणार का? आणि हा देखील चेंडू 1 धावेसाठी जातोय की बघूया कुठून गेला ते पाहणं गरजेचं राहील। जर आतून गेला असेल तर षटकार आहे, लक्षात घ्या। बाहेरून गेला तर 1, लक्षात घ्या। नाही, ती भिंत पूर्ण आहे, भिंत पूर्ण आहे, लक्षात घ्या, ही भिंत पूर्ण आहे। बघा भिंत पूर्ण आहे, त्यामुळे जो लॅम्प आहे त्याच्या इथून गेलेल्या मधून जी वायर आहे पूर्ण भिंत आहे, लक्षात घ्या। नेहमी खेळणारे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी पहा आणि त्याप्रमाणे निर्णय। कुणाल, अंपायर कुणाल, ती पूर्ण भिंत लक्षात घ्या। तुम्ही त्या लॅम्पच्या त्या खिडकीच्या इकडे भिंत नका पकडू, गेटच्या कॉर्नर पासून भिंत आहे। सिद्धांत मोरे, पंच आणि कुणाल, आपली बाउंड्री आणि सिक्सर ती पूर्ण भिंत आहे, लक्षात घ्या। आणि जो लॅम्प आहे तिथे लाईटचा, त्याच्या बरोबर बाजूला जी बरोबर मधून वायर आल्या तिथून बॉल तो खाली लँड झालेला, लक्षात घ्या। आणि खांब्याच्या आतून नाही, पूर्ण गेटच्या आतून। षटकार आहे। धाव संख्या 54, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। तिथे जेवढी लहान मुलं आहेत ते काका देखील आहेत, ब्ल्यू टी शर्ट आणि लहान, थोडं साईड लावा फक्त, तिथून देखील मॅच पाहायला मिळू शकते। कारण एखादा बॉल इकडे तिकडे झाला तर डिसिजन थोडंसं वेगळं होतं। 2 बॉल बाकी आहे, चला लवकर, वेळ लावू नका। धाव संख्या 54, स्नेहवर्धन मित्रमंडळ कर्णधार सुनील यांना आपण पाहतोय। अजून एक फ्लॅट, हा येणार नाही। व्हॉट अ कॅच, क्या बात आहे, जबरदस्त झेल, खेळाडू बाद होतोय। धाव संख्या 54 वर अजून एक गडी बाद होतोय, गडी क्रमांक 3। एक बॉल बाकी आहे पहिल्या डावातील। धाव संख्या 54, स्ट्राईकला अतुल, फिड्डो,
पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्यामध्ये ज्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, अप्रतिम सुरेख सुंदर अशी गोलंदाजी करताना पहिल्या सामन्याचा किमियागार आता फलंदाजीसाठी आलेले आहे. 3 गडी बाद, धाव संख्या 54. शेवटचा चेंडू, षटकार येणार की चौकार, की आशिष या ठिकाणी गडी बाद करणार की एखादा चेंडू डॉट निर्धाव. स्नेहवर्धन मित्र मंडळ विरुद्ध आपण पाहतोय आशिष राईट आर्म राऊंड द विकेट आणि वाईडला प्लस येणार का? येस. हा, पहिल्यांदा वाईड दाखवा, पहिलं तुम्ही प्लस दाखवताय. यस, थैंक यू अंपायर. फिर एक बार एक टाइटैनिक पोज दिखाते हुए और वाइड, तो 2 रन आएंगे. 56 राउंड द विकेट. आशीष मिस टाइम स्ट्रोक है, 1 रन तो पूरा किया है और 1 रन के साथ अब 57 रन बने हैं. क्या करना चाहेंगे? और ये देखिए ये क्या ढूंढ रहे थे. ओ मोए मोए, ये दोनों गले मिलने वाले थे, शायद झप्पी लगाने वाले थे. बॉल उन्होंने उसके हाथ में दिया, लगाना था वहां पर, किसकी राह देख रहे थे. लेकिन यहां पर 1 रन नहीं 2 रन मिले और अब रन संख्या 58, 59 जीतने के लिए. अब कुणाल अभी के 2 रन है कि 1 2 धाव संख्या 58, 59 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक चावी या ठिकाणी मिळालेली आहे ऍक्टिवाची, जर कोणाची असेल तर घेऊन जा. बाईकची चावी आहे, अन्यथा मॅन ऑफ द सिरीज साठी विचार केला जाईल, याची नोंद घ्या. मोटर बाईकची चावी पांडे, ओके पांडेची आहे, चालेल. केतन दाटावकर यांचे वैयक्तिक धावा आपण बघूया किती आहेत. 30 चेंडूमध्ये 59 करायचे आहेत. केतन आपल्या वैयक्तिक 18 बॉल 25, 2 षटकार 1 चौकार, 18 बॉल 25. राहुल केदारी 5 बॉल 9 1 षटकार आणि तो धावांची गरज आहे 5 ओव्हरमध्ये 59. चला तुषार, सलामीची जोडी आणि एक राखीव खेळाडू पाठवा इकडे. धावांची गरज आहे 59 जिंकण्यासाठी. एक चांगल्या प्रकारे सुरुवात द्यावी लागेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ लावू नका. लवकरात लवकर आपला माणूस भूषणानंद विचारे या संघाला विनंती राहील. जय जय जय. ओके, सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात येणार आहे आणि जिंकण्यासाठी धावांचं लक्ष दिलं 59. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील खेळाडूंसाठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा प्रबोधनघाट ठाकरे नगर सेक्टर क्रमांक 1 छत्रपती शिवाजीराजे क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहोत. आज रविवार 2 जून 2024 या दिवशी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आणि लवकरच पुढच्या महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा घेऊन आपण या मैदानावर पाहणार आहोत. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे मोठमोठे संघ एक दिवस आपण इंटर चारकोप खेळण्याचा प्रयत्न राहील आणि 8 संघ व्यावसायिक आपल्याला ओपनचे पाहायला मिळतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ज्यावेळेस सुरुवात होतील, कारण जसं आपण पाहायला मिळालं आपल्याला की ज्या पद्धतीची गरमी उष्णता ज्या 2-1.5 महिन्यामध्ये आपण अनुभवलेली आहे आणि कुठेतरी आता आपण थोडं रिलॅक्स होणार आहोत, कारण केरळमध्ये मान्सून पोचलेले आणि येणाऱ्या आठवड्याभरात महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी प्रशांत पिंजरावणकर. स्ट्राईकला प्रमोद खेतले, नॉन स्ट्राईकला असतील तुषार.
या अगोदर किरण कुळे यांना आपण पाहिलं होतं. पहिल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार घेताना गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये बहारदार कामगिरी. बघा विकास काही दिवसानंतर आपण 50+ देखील आयोजित करू. संदीप सौरभ यांना आपण ऍक्शन मध्ये बघू. चला पहले शतक घेऊन हियर वी गो. राइट आर्म राउंड द विकेट, फिरकी के जादूगर. लेग ब्रेक ऑफ ब्रेक की इनकी पहचान प्रशांत पिंजरावणकर और बल्लेबाज प्रमोद खेतले स्ट्राइक पर. पहली गेंद प्रमोद के लिए, प्रमोद तैयार और इस गेंद को दबाकर खेला हुआ स्ट्रोक मिड विकेट पर. 1 रन. एक अलग शैली है बॉल को गैदर करने की राजेश सौरभ की, राजू की, और जिस अंदाज से वो डीप मिड विकेट पर तैयार थे. अब राइट हैंड बैट्समैन तुषार यहां पर आ चुके. राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन. पहली गेंद 1 रन, 1 बॉल 1. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रशांत. पुढचा चेंडू स्ट्राईकला तुषार. ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड. धाव संख्या 2. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा हा थरार आपण पाहतोय. यानंतर फायनल आपण पाहणार आहोत. चारकोप शिव प्रतिष्ठान विरुद्ध विजेता संघ या सामन्यातील. पुढचा चेंडू तुषारसाठी आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू त्या काऊ कॉर्नरला स्वतः फिड्डो त्या ठिकाणी येत आहेत. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. 2 चेंडू, धाव संख्या 3. सागर ते सिद्धांत ते किट उचलून ठेव ना, समोर आहे ते स्टंपच्या मागे. तुझ्या समोर कोणाचं आहे? थांबा 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 पप्पू थांबा. स्टंपच्या मागे बघा फ्लाइंग स्लिप एक आहे. जेवढे मागे बसलेल्या सर्व स्क्रीन समोर आहेत. समोर मागे बॅनर आहे. लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर बॅनर आहे. सर्वांनी उठायचं तिथून. मॅच चालू होणार नाही. सगळ्यांनी सगळ्या लहान मुलांनी सगळ्यांनी बाजूला. अजून हा चष्मीश तू पण. हा चला एक फ्लाइंग स्लिप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होते डावखुरा फलंदाज. स्ट्राईकला प्रमोद साठी हा पुढचा चेंडू कव्हरला खेळलेला आहे. 1 धाव. या एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 2 पोहोचते ती म्हणजे 4 या धाव संख्येवर. 3 चेंडू 4 धावा. मिंटी, मनोज, त्यानंतर आपण पाहत आहोत बिपिन, सुनील यादव, राहुल केदारी. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरला फिड्डो. पुढचा चेंडू तुषारसाठी आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. क्या बात है. एक चांगला थ्रो. सचिन सांगेकर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना सचिन सांगेकर कव्हरला आपण पाहतोय. अजून एक खेळाडू आहेत प्रमोद खेतल्यासाठी. 2 खेळाडू आहेत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला राजेश. प्रमोद खेतले सज्ज होतोय षटकातील. पुढचा चेंडू प्रमोद साठी पपुयाचा. आता मात्र या चेंडू देखील दाबून खेळून काढलेला आहे. 1 धाव तर पूर्ण केली. जोपर्यंत चेंडू फेक आणि पाहता दुसरी धाव आणि 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावांनी धाव संख्या 7. शेवटचा चेंडू. डीप स्क्वेअर लेगला स्वतः सचिन सांगेकर देखील आहेत. नक्कीच ट्राय करणार होते ते देखील मात्र पाहिलं. पुढचा चेंडू प्रमोद साठी. आता मात्र फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय. कुठल्या प्रकारे जोखीम पत्करायचं नाही त्या अनुषंगाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8 आणि बघूया कोण कोणाची लावतोय वाट पाहून झालेली आहे. आणि आता पहिल्या षटकानंतर धाव संख्या 8.
राहुल केदारी संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन डावखुरा फलंदाज समोर आहे तो म्हणजे प्रमोद घेतल्यासाठी पहिला चेंडू आणि स्लिप मध्ये याला म्हणतात ट्रॅप, याला म्हणतात जाळं विणलं होतं आणि जाळ्यामध्ये मोठा मासा गळायला लागतोय डीजे. थँक्यू, धन्यवाद. सुनीलजी, बॅट्समनचं नाव कळेल का? सुनीलजी, योगेश, जुगेश, तर जुगेश आलेला आहे. स्ट्राईकला जुगेश. आज बॉल 5 रन काढून प्रमोद परतले. पहिला चेंडू आणि काय कलेक्शन आहे जबरदस्त. चेतन चेऊलकर अग्निशमन दलामध्ये काम करतायत, फायर ब्रिगेड. कित्येक लोकांसाठी नक्कीच एक देवदूत म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या संघासाठी देखील अप्रतिम अशी कामगिरी यष्टीरक्षक म्हणून. राहुल केदारी राईट अमोर द विकेट. जुगेश साठी पुढचा चेंडू. हा देखील चेंडू खेळून गेलेला, ड्राईव्ह केलेला आहे. खिलाड़ी के ठिकाणी येत आहेत मनोज सरदार. बहुत दिनों के बाद हम देख रहे हैं, ये भी बहुत बढ़िया क्रिकेटर है. आईएस स्कूल से जिन्होंने लेदर क्रिकेट का बहुत बढ़िया क्रिकेट खेले. टाइम्स शील्ड में भी देखे, कंपनी का कॉर्पोरेट क्रिकेट खेलने वाली भी एक खिलाड़ी है. कांगा लीग, बहुत सारे ऐसे टूर्नामेंट खेलने वाले खिलाड़ी. अगली गेंद फिर एक बार तुषार के लिए. ओ ये तो डेड बॉल है, या देखेंगे अंपायर का इशारा क्या होगा. बिल्कुल नो ला +2 धावा. यस, सिमेंटवर पडला होता त्या ठिकाणी, पिचवर, त्यामुळे नक्कीच नो आहे. आणि +2 धावा. धाव संख्या पुढे सरकते या 2 धावांनी. 11. स्ट्राईकला तुषार राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू तुषारसाठी. ओ मुलांनी बाजूला व्हा प्लीज, सर्वांनी बाजूला व्हा. आता मंथन, सगळ्यांना बाजूला काय तिथून, सगळ्यांनी बाजूला व्हा. स्पेक्स वाले तुम्ही पण. अजून एक डिक्लेअर मध्ये एक धाव. चांगला लेग कटर, मात्र चांगल्या उंचीवर गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर आपल्या हा आर्म ऍक्शन आहे. राहुल केदारीची ज्या प्रकारे उंची आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर कट करणारा चेंडू आणि उंची हाय आर्म ऍक्शन रिलीज पॉइंट, त्यामुळे बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. या अगोदर देखील आपण पाहिलं 2 जे चेंडू कलेक्ट केले चेतनने, तो देखील थोडेसे वरती आपण पाहिले कलेक्ट करत असताना. आता मात्र गॅप मध्ये खेळलेला आहे, कोणी खेळाडू नाही आहे तिथे, 1 धाव मिळेल. मात्र ज्या प्रकारे चेंडू फेक आणि ओ थ्रो मिळाला होता, लवकर कलेक्ट करायला गेले, संधी होती नक्कीच. रनआउटच्या रूपात 2 ओव्हर नंतर धाव संख्या 15. 2 ओव्हर 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही 44 आणि षटक बाकी आहेत 3, म्हणजे जिंकण्यासाठी जवळपास 15 रन्स प्रति ओव्हर. 18 चेंडू 45 धावांची गरज. धाव संख्या 15. अतुल 11 चेंडू 44 धावांची गरज. 18 बॉल्स 3 ओव्हर्स लेफ्ट. गेंदबाजी के लिए था जुगेश के लिए गेंद, इस गेंद को पुल किया है खिलाड़ी, वहां पर हम देख रहे हैं बिपिन गुरव. एक अच्छा थ्रो, बिल्कुल देखिए पूरा अपना दमखम दिखा रहे हैं.
इस तरह के अगर आप मेहनत करोगे तो उसका सफल फल आपको मिलने वाला है, और यही चेतन यहां पर कर रहे हैं। पूरा अपना बॉडी वहां पर न्योछावर कर रहे हैं। अगली गेंद तुषार के लिए, ओ नीचे रहती भी गेंद, बल्लेबाज उस गेंद को रीड नहीं कर पाए, पढ़ नहीं पाए थे। जैसे कहते हैं कि अच्छी किताबें अच्छे लोग तुरंत समझ नहीं आते, उन्हें पढ़ना आवश्यक है। और जब तक गेंद खेलने के लिए गेंद थोड़ी बाहर निकलती हुई, और जब पहला मैन ऑफ द मैच उन्होंने लिया था, उन्होंने कहा था कि मुझे कॉन्फिडेंस है, पहला ओवर मेरा अच्छा घटा था, तो इस मैच को मैं निकाल सकता हूं। जब दूसरे ओवर में केवल 6 रन देकर 2 विकेट लिए थे। अगली गेंद जुगेश के लिए, जुगेश तैयार, हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर, लेकिन उनके ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, पावरफुल हिट, 6 रन, बहुत बढ़िया सिक्सर। देखिए इसी तरह की सिक्सर की जरूरत है, इसी तरह की हार्ड हिटिंग की जरूरत। बॉल द्या, बॉल अजून बॉल असतील तर द्या, जुने बॉल 2-3 द्या। मी विनंती करते चारकोप शिव प्रतिष्ठान, आपण तयार राहायचं आहे। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला तुम्हाला सज्ज राहायचं आहे। पंधरा चेंडू 36 धावांची गरज। पुढचा चेंडू आता मात्र मिस टाइम, सोपा झेल, दॅट शुड बी टेकन, नाही, सॉफ्ट डिसमिसल होऊ शकले असते, मात्र झेल सुटला आणि विकेट मिळणार होती, मात्र एक जीवनदान देऊन बसला। आणि तर 14 चेंडू 35 धावांची गरज। मॅच बॉल आलेला आहे, त्यामुळे नक्कीच अजून एक यश मिळता जीवनदान खेळाडू त्या ठिकाणी आहेत। पुढचा चेंडू तुषारसाठी, पुढे सरसावत मारलेला फटका, खेळाडू त्या ठिकाणी मनोज आहेत। एक धाव, 13 बॉल, धाव संख्या 34 आवश्यक। एकूण धाव संख्या आपण पाहतोय स्वप्नील 25। तिसरं षटक मार्गस्थ, शेवटचा चेंडू या षटकातील, राईट अमोर द विकेट जुगेसाठी। आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे, एक धाव तर पूर्ण केलेली आहे। जोपर्यंत चेंडू फेक होईल, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 26। 12 चेंडू 33 धावांची गरज। 12 बॉल्स 33 रन्स टू विन। इस मुकाबले को जीतने के लिए अब गेंदबाजी के लिए मिंटी यहां पर आ रहे हैं, लेफ्ट आर्म गेंदबाज। ये देखिए जाकी श्रॉफ आ चुके हैं बल्ला लेकर, लेकिन फिर एक बार वापस लौट रहे हैं हीरो के जाकी श्रॉफ। स्नेहवर्धन, मिंटी तैयार, स्ट्राइक पर जुगेश। 12 गेंदे 33 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। जुगेश के लिए पहली गेंद, और जिस तरह से वाइड का इशारा अंपायर के द्वारा, अब 2 ओवर में 32 रन बनाने हैं, तो लगभग 16 रन प्रति ओवर इस मुकाबले को जीतने के लिए स्नेहवर्धन मित्र मंडल इस टीम को बनाने हैं। चला चारकोप शिव प्रतिष्ठान तयार रहा। कॅप्टन लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे। मिंटी लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, जुगेश, बल्ला कहां और गेंद कहां, बच गए। एक अच्छी लाइन लेंथ पकड़कर गेंदबाजी करना जानते हैं, जिस तरह से एंगल बनाते हैं लेफ्ट आर्म गेंदबाज मिंटी। अगली गेंद, राइट हैंड बैट्समैन जुगेश, और चकमा देती हुई गेंद डॉट। इसके पहले भी इसी एंगल बनाकर गेंदबाजी कर रहे थे, अभी भी वही अपना टप्पा पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज मिंटी। बहुत सालों के बाद खेल रहे, हालांकि क्रिकेट छोड़कर लगभग 13-15 साल हुए, लेकिन अभी भी यहां पर जिस तरह का क्रिकेट वो खेलना जानते हैं। 40+ में हम देख रहे हैं एक अलग अंदाज। अगली गेंद, अब मौका मिलेगा, दैट शुड बी टेकन,
इन दी एयर सुनील यादव। ओ नहीं, यह और एक कैच छूटता हुआ, सपना टूटता हुआ। और निश्चित तौर पर हौसला नहीं टूटना चाहिए, मैच नहीं छूटना चाहिए। मौका था, जीवनदान। एक ही रन मिला है। विधि की अगली गेंद राइट हैंड बैटर तुषार के लिए। बल्ला पहले घुमाया, बहुत दूर से गेंद को कट किया था। बल्लेबाज के रेंज में नहीं गेंद को कर रहे हैं, हालांकि बल्लेबाज राह देख रहे थे स्लॉग स्लिप खेलने के लिए, लेकिन बहुत दूर से बैक ऑफ द लेन थी, गुड लेन के बहुत पीछे से वहां पर कट किया। हालांकि कोई वहां पर स्लिप नहीं है, लेकिन अच्छी गेंदबाजी का मुजाहरा है यहां पर मिंटी द्वारा। अगली गेंद मिंटी की, फिर एक बार मौका, खिलाड़ी वहां पर आएंगे। एक रन तो चुरा लिया जब तक कि वहां पर तिथे उभे आहे साईडला वा तिथे तिघ जण ब्ल्यू टी शर्ट, दोन हात कटेवर घेऊन आहेत, दोन हात कमरेवर घेऊन जे उभे आहेत साईडला वा। शेवटचा चेंडू शिल्लक, 7 चेंडू 29 धावांची गरज। मिंटी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राईट हँड बॅट्समन तुषारसाठी पुढचा चेंडू। हा देखील चेंडू पुढे सरसावत आलेले आहेत। एक धाव तर पूर्ण केलेली आहे। जोपर्यंत चेंडू फेक होईल चांगला थ्रो, मात्र 2 धावा पूर्ण। शेवटच्या 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज। शेवटचं षटक घेऊन पुन्हा एकदा तोच विश्वास स्वार्थ ठरवताना कर्णधार फिड्डोवर अतुल। चांगली ओव्हर, 33 धावांची गरज होती, आता मात्र धावांची गरज आहे 27। मिंटीने पुन्हा एकदा एक चांगली इकॉनॉमिकल चांगलं षटक आपण हाताळताना पाहिलं। कुठल्या प्रकारे बॅट्समनला संधी दिली नाही, वीड किंवा रूम देऊन एक जीवनदान नक्कीच मिळालं होतं। ज्या ठिकाणी सुनीलच्या हातामधून झेल सुटला होता आणि आता फ्लाइंग स्लिप। गोलंदाज अतुल फिड्डो, पहिला चेंडू पुढे सरसावत, पहिला चेंडू डॉट। 5 चेंडू आणि 27 धावांची गरज। 5 बॉल्स 27 टू विन। अनिल लोखंडे यांचे परम मित्र आहेत, ते खूप चांगलं क्रिकेट ते देखील खेळलेत अनिल। आता मात्र पॉवरफुल हिट, 1 बाउंड चेंडू सीमा पार हा येतोय, खणखणीत दणदणीत चौकार। उशिरा का होईना मात्र चौकाराची गरज होती। मच नीडेड बाउंड्री फॉर द बॅटिंग साइड। 23 धावांची गरज, 4 चेंडू आणि 4 चेंडू आता 4 षटकार आवश्यक आहेत। चार चेंडू 23 धावांची गरज। जुगेश इनके लिए अगली गेंद और 1 रन मिलेगा। 22 की जरूरत। 3 बॉल्स, बॉल द्या जुना, नवीन जुना बॉल द्या। चला पलीकडचा बॉल आला तर लगेच घ्या, मॅच बॉल मात्र लवकर मॅच सुरू करा। आलाय बॉल घ्या। शिव प्रतिष्ठान कॅप्टन तयार राहा, लगेचच पुढील सामना सुरू करणार आहोत आपण। दोन चेंडू 21 धावांची गरज। उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली। आपला माणूस भूषणानंद विचार या संघाच्या गोलंदाजाकडून समोर मारलेला फटका। मनोज त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूला थांबवलं नाही मात्र चौकार मिळतोय। 17 धावांची गरज, 1 बॉल। धाव संख्या 42। शेवटचा बॉल, 17 धावांची। आणि आता बघूया यश मिळणार नाही। अजून एक आपल्याला चौकार पाहायला मिळतोय का? 1 धाव तर पूर्ण केलेली आहे। सुनील येतोय, 2 धावांसाठी परत आहेत।
आणि नो बॉल आहे, त्यामुळे 2 आणि 1 3. चौदा धावांची गरज, 1 बॉल. बॉल 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 का तिकडे. अरे बॉल घ्या, बॉल आला बघा, तो बॉल आला, मॅच बॉल. मनोजच्या हातामध्ये आता मात्र बॉल येतोय, चांगला झेल, यश मिळतंय फिड्डोला. आणि मॅन ऑफ द मॅच आहे केतन दाटावकर. 18 चेंडूमध्ये 25 धावा करणारा केतन या ठिकाणी यायचंय. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा फिड्डो कडून. आणि फायनल मध्ये आपला माणूस भूषण अनंत विचारे हा संघ पोहोचलेला आहे. त्यामुळे चारकोप शिव प्रतिष्ठान विरुद्ध आपला माणूस भूषण अनंत विचारे या 2 संघांमध्ये अंतिम फायनल आपण आता पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला उभं राहायचंय. टॉस त्याच ठिकाणी होणार आहे. संजय पांडे, अध्यक्ष यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब, राहुल वाळवेकर, ऑरेंज टी शर्ट वाले सगळे उभे राहत इथे.